श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नमस्कार मंडळी. श्रीमद भगवद्गीता चिंतनमाला या उपक्रमाअंतर्गत पुढच्या भागामध्ये तुमचं स्वागत आहे. आपण सध्या भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायाचं चिंतन मांडतोय. पहिल्या अध्यायाचं नाव आहे अर्जुन विषाद योग आणि ह्या अध्यायातले आपले 25 श्लोक पाहून झालेले आहेत. आणि 25 श्लोकापर्यंत आपण काय बघितलं तर पांडव सैन्य आणि कौरव सैन्य एकमेकांसमोर आलेले आहेत. दोघांनीही शंखनाद केलेला आहे, रणवाद्यांचा गजर केलेला आहे. आणि आता पांडवांकडून अर्जुनाने असं सांगितलं आहे अच्युताला म्हणजेच कृष्णाला की दोन्ही सैन्यांच्या मध्ये माझा रथ घेऊन चल, जेणेकरून मला बघता येईल की पुढच्या प्रतिपक्षामध्ये कोण कोण असे योद्धे आहेत ज्यांच्याशी मी युद्ध करणं योग्य आहे, माझ्या बरोबरीचे कोण आहेत हे मला पाहायचे. आणि म्हणून त्याप्रमाणे अर्जुनाचा रथ मधोमध घेऊन आलेले आहेत भगवंत. आणि तिथून आता भीष्म आणि द्रोण प्रामुख्याने दिसतील अशा पद्धतीने तो रथमध्ये ठेवलेला आहे. आता खरं पाहिलं तर भगवंत सारथी आहेत अर्जुनाचे, त्याच्यामुळे भगवंतांनी सांगायला हरकत नव्हती. म्हणजे त्यांना अधिकार होता अर्जुनाला सांगण्याचा की रणवाद्य वाजवून झालेली आहेत, शंखनाद करून झालेला आहे, तेव्हा आता दोन्ही सैन्यांच्या मध्ये जाणं जरा धोकादायक असू शकतं. तेव्हा तुला जे काही अवलोकन करायचं ते इथूनच कर, मध्ये जायची गरज नाही. दोघांमध्ये खरं तर अनेक नाती आहेत. आते मामे भावंड आहेत. त्यानंतर कृष्णाची बहीण सुभद्रा ही अर्जुनाची पत्नी आहे म्हणून मेवण्याचंही नातं आहे. त्यानंतर सखा म्हणून पण आहेत, दोघं मित्र आहेत एकमेकांचे चांगले. आणि आता रथी आणि सारथी असंही नातं झालेलं आहे. आणि दुसऱ्या अध्यायामध्ये आपण बघणार आहोत की गुरु शिष्याचंही नातं ह्या दोघांमध्ये डेव्हलप होताना आपण दुसऱ्या अध्यायामध्ये बघणार आहोत. त्यामुळे या दोघांमध्ये अनेक नाती आहेत. त्या नात्यांच्या अधिकाराने भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं असतं की दोन्ही सैन्यांच्या मध्ये जाण्याचा विचार तू आता करू नकोस, कारण आता रणवाद्य वाजवून झालेली आहेत, धोकादायक परिस्थिती आहे, तुझं जे काही अवलोकन करायचं ते इथूनच कर. आणि सारथीला सुद्धा अधिकार असतो, रथीला काही सल्ला देण्याचा अधिकार सारथीला असतो. पण हे सगळं असूनसुद्धा भगवंतांनी काहीही न बोलता रथ दोन्ही सैन्याच्या मध्ये नेलेला आहे. कारण एकतर आपण जसं मागच्या भागामध्ये बघितलं की भगवंतांना माहिती आहे त्याच्यावर मंत्रयुद्धाचा परिणाम झालेला आहे. धृतराष्ट्राने जे मंत्रयुद्ध खेळलं त्याचा परिणाम अर्जुनावर झालेला आहे. सात्विक अहंकार थोडासा दिसतोय, त्याच्यामुळे त्याचंही निर्मूलन करणं गरजेचं आहे, म्हणूनही मध्ये जाणं आवश्यक होतं. आणि अजून एक गोष्ट म्हणजे की भगवंत सर्वज्ञ आहेत. भगवंतांना हे माहीत नाही आहे का की मध्ये गेल्यानंतर भीष्मांना आणि द्रोणांना पाहिल्यानंतर अर्जुनाची काय परिस्थिती होणार आहे. पण ती व्हावी आणि मग त्याच्यावर काम करता यावं म्हणून भगवंतांनी हे सगळं केलेलं आहे. कारण युद्ध सुरू झालं आणि युद्ध सुरू झाल्यानंतर एक 2-3 दिवसानंतर समजा भीष्म आणि द्रोण समोर आले असते अर्जुनाच्या आणि मग ह्याचं प्रेम उफाळून आलं असतं आणि चालू युद्धामध्ये जर ह्याने हत्यार ठेवलं असतं तर मोठी बिकट परिस्थिती निर्माण झाली असती. त्याच्यामुळे जी काही स्वच्छता करायची ती युद्धाच्या आधीच करणं योग्य आहे असं म्हणून भगवंतांनी जे होतंय ते होऊ द्यावं असा विचार करून भगवंतांनी अर्जुनाचा रथ दोन्ही सैन्याच्या मध्ये नेला आहे. आणि तिथून आता भीष्मांकडे आणि द्रोणांकडे अर्जुन बघतोय. आणि आता त्यांच्याकडे बघून त्याच्या मनामध्ये काय विचार येत आहेत हे आज आपण आजच्या श्लोकांमध्ये बघणार आहोत. आधी श्लोक म्हणूयात आणि मग अर्थचिंतन करूयात. आजचे श्लोक असे आहेत. 26व्या श्लोकापासून आपण सुरुवात करतोय आज.
तत्रापश्यत् स्थितान् पार्थः पितॄनथ पितामहान् आचार्यान् मातुलान् भ्रातॄन् पुत्रान् पौत्रान् सखींस्तथा श्वशुरान् सुहृदश्चैव सेनयोरुभयोरपि तान् समीक्ष्य स कौन्तेयः सर्वान् बन्धूनवस्थितान् कृपया पर्याविष्टो विषीदन्निदमब्रवीत्। अर्जुन उवाच दृष्ट्वेमं स्वजनं कृष्णयुयुत्सुं समुपस्थितं सीदन्ति मम गात्राणि मुखैः च परिशुष्यति वेपथुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते गाण्डीवं स्रंसते हस्तात् त्वक्चैव परिदह्यते न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव न च श्रेयोनुपश्यामि हत्वा स्वजनमावे। काय झालं? तत्रापश्यत् स्थितान् पार्थ। तत्र तिथे, अपश्य म्हणजे पाहिलं. काय पाहिलं? कोणी पाहिलं? तर पार्थाने पाहिलं, म्हणजे अर्जुनाने पाहिलं. तत्रापश्यत् स्थितान् पार्थ, उपस्थित असलेल्या किंवा स्थित असलेल्या किंवा उभे असलेल्या लोकांना त्यांनी पाहिलं. आणि काय दिसलं त्याला त्या लोकांमध्ये, किंवा त्या लोकांकडे बघून त्याच्या मनात काय आलं? कोणाकोणाला पाहिलं त्याने तिथे? तर पितॄनथ पितामहान. पितृन म्हणजे काका, पितामहान म्हणजे आजोबा. भीष्म आहेत आणि अजून त्यांच्या वयाचेही काही लोक तिथे आहेत, जे आजोबांच्या वयाचे, आजोबांचा मान ज्यांना आहे अशीही लोक तिथे होती. आचार्य, आता आचार्य कृपाचार्य आहेत, द्रोणाचार्य आहेत. मातुला, मातुल घराणं म्हणजे आपण आईच्या माहेरी आपण मातुल घराणं असं म्हणतो, म्हणजे मामा लोक अर्जुनाला दिसली तिथे. म्हणजे कुंतीचे भाऊ होते, त्यानंतर गांधारीचा भाऊ होता, माद्रीचा भाऊ होता, असे मामा त्याला दिसले तिथे. आचार्यान मातुलान भ्रातृन, भाऊ दिसले. कौरव पांडव सगळेच भावंडच होती एकमेकांची, त्याच्यामुळं सगळे भाऊ दिसले. पुत्रान, सगळ्यांची मुलं, सगळ्या भावांची मुलं पण तिथे उपस्थित होती युद्धाकरता, त्याच्यामुळे भाऊ दिसले, भावांची मुलं दिसली, आपली मुलं दिसली. पौत्रान, नातवंडसुद्धा होती यांची. म्हणजे दुर्योधनाच्या मुलाचं नाव लक्ष्मण, त्या लक्ष्मणाचा मुलगासुद्धा उपस्थित होता युद्ध करायला, त्याच्यामुळे नातवंडसुद्धा काही तिथे उपस्थित होती. आणि सखी, सखींस तथा म्हणजे सखीन, सखीन म्हणजे मित्र. त्या बाजूला कर्ण, अश्वत्थामा हे मित्र होते, या बाजूला भगवंत मित्र होते. त्याच्यामुळे दोन्ही सैन्यामध्ये त्याला हे दिसायला, दोन्हीकडे तो बघतोय, फक्त एकाच बाजूला तो बघत नाही आहे, तो दोन्ही सैन्यांकडे बघतोय. अजून कोण दिसलं? श्वशुरान सुहृदश्चैव सेनयोरुभयोरपि. श्वशुरान सासरे होते, म्हणजे द्रुपद राजा तर होताच, द्रौपदीचे वडील अर्जुनाचे सासरे आहेत. त्याच्यानंतर शैब्य युधिष्ठिराचे सासरे ते होते. आणि अनेक सुहृद म्हणजे ज्यांच्याशी खूप आपुलकीचे संबंध आहेत, जिव्हाळ्याचे संबंध आहेत, आप्तस्वकीय सगळे त्याला दिसले. आणि कुठे? सेनयोरुभयोरपि, उभय सैन्यामध्ये, दोन्हीही सैन्यामध्ये त्याला हे सगळे नातेवाईक दिसले. म्हणजे पक्ष आणि प्रतिपक्ष हे जणू विलीन झालं आणि त्याला सगळीकडे आपले नातेवाईक दिसायला लागले. कारण युद्ध जरी पांडवांमध्ये आणि कौरवांमध्ये होतं तरीसुद्धा इतर देशाचे किंवा इतर राज्याचे राजेसुद्धा इथे आले होते. काही पांडवांकडून लढत होते आणि काही कौरवांकडून लढत होते, पण ह्या सगळ्यांशीच काही ना काही संबंध होता. कारण वेगवेगळ्या देशांशी विवाह संबंध, वेगवेगळ्या राज्याशी विवाह संबंध राजघराण्यांचे होत होते. म्हणजे गांधार नरेशाची मुलगी गांधारी हस्तिनापुरामध्ये आलेली होती, धृतराष्ट्राची बायको.
कुंतीचं माहेर वेगळं होतं, माद्रीचं माहेर वेगळं होतं, द्रौपदीचं माहेर वेगळं होतं. त्यानंतर अभिमन्यूची बायको उत्तरा, ती विराट राजाची मुलगी होती. म्हणजे असे सगळेच जे नातेवाईक होते ना, जरी फक्त कौरव पांडव नव्हते, बाकीचे जरी राजे होते तरी सगळेच नातेवाईक होते. प्रत्येकाशी कुठलं ना कुठलं नातं तिथे लागत होतं. त्याच्यामुळे त्याला असं वाटलं की अरे हे काय, इथे माझे जवळचे, लांबचे, माझ्या भावांचे, माझ्या मुलांचे, सगळ्यांचे नातेवाईक, सगळ्यांचे सुहृद, सगळ्यांचे आप्तेष्ट इथे जमलेत. इथे शत्रू कोण आहे असा प्रश्न त्याला पडला. आणि त्याच्या लक्षात आलं की अरे आपणच आपल्याच लोकांशी लढायला उद्युक्त झालो आहेत. आणि हा विचार त्याच्या मनामध्ये आला आणि त्याच्या अंगावर सरकन काटा उभा राहिला भीतीने. त्याला माहीत नव्हतं का की हे लोक आहेत, म्हणजे युद्धाला उभं राहण्यापूर्वीच हे माहिती होतं ना की पांडवांकडून कोण लढणार आहे किंवा कौरवांकडून कोण लढणार आहे. पण तरी माहीत असणं वेगळं आणि प्रत्यक्ष जेव्हा आपण त्या परिस्थितीला सामोरे जातो ना, तेव्हा त्या परिस्थितीचा इम्पॅक्ट खूप जास्त पडतो. म्हणजे कसं, थोडक्यात अगदी साधं उदाहरण बघायचं म्हटलं तर एखादा मुलगा असतो, त्याचा अभ्यास झालेला नसतो आणि परीक्षेच्या आदल्या दिवशी तो हसत हसत अगदी आपल्या मित्राला सांगतो, अरे माझं उद्याच्या परीक्षेत काही खरं नाही बाबा, माझा काही अभ्यास झालेला नाही, काय होणार आहे काय माहिती. हा थोडासा लाईटर मूडमध्येच बोलत असतो. माहिती असतं अभ्यास झालेला नाही आहे, उद्या परीक्षा आहे, उद्या आपल्याला परीक्षेत काही येणार नाही आहे हे माहिती असतं, पण तरी थोडासा लाईटर मूडमध्येच असतो तो. पण जेव्हा खरोखर दुसऱ्या दिवशी तो परीक्षेच्या हॉलमध्ये बसतो, समोर पेपर येतो आणि त्या प्रश्नपत्रिकेमधला एकही प्रश्न जेव्हा ओळखीचा वाटत नाही, कुठल्या धड्यातला आहे हे सुद्धा कळत नाही, कुठल्या विषयावर आहे हे सुद्धा कळत नाही, तेव्हा त्याची जी काही तारांबळ उडते, ती तारांबळ आणि आदल्या दिवशीचा सहजपणा सारखा आहे का? नाही. माहीत असणं वेगळं आणि प्रत्यक्ष त्या गोष्टीला सामोरं जाणं वेगळं. म्हणजे अजून एक उदाहरण बघू. आपण ऐकतो की इथे पूर आला किंवा इथे भूकंप झाला, आपल्याला माहिती असतं. पण जेव्हा आपण अगदी प्रत्यक्ष तिथे जाऊन जरी नाही पाहिलं तरी टी व्हीवर जेव्हा आपण तिथल्या गोष्टींची दृश्य बघतो तेव्हा त्याची भीषणता कळते. म्हणून माहीत असणं वेगळं आणि प्रत्यक्ष पाहणं वेगळं. म्हणून अर्जुनाला माहीत होतं हे सगळे आहेत, पण जेव्हा प्रत्यक्ष त्यांनी हे बघितलं की सगळेच नातेवाईक एकमेकांच्या समोर एकमेकाला मारण्यासाठी उद्युक्त झालेले आहेत आणि एकमेकाला मारण्यासाठी समोर उभे ठाकलेले आहेत, शस्त्रांची जमवाजमव करतायत, हा प्रसंग त्यांनी बघितला, हे दृश्य त्यांनी बघितलं आणि भीतीने त्याच्या अंगावर काटा आला. आता भीती आपण बघितले, दुर्योधनाला सुद्धा भीती वाटली आहे, पण त्याची भीती कशी होती की आमचं सैन्य अपर्याप्त आहे, त्यांचं पर्याप्त आहे, म्हणजे आमचं पुरेसं नाही आहे, आम्ही कदाचित हारू शकतो, भीष्मांचं रक्षण करा, बघा त्यांची व्यूहरचना कशी, म्हणजे जिंकण्याच्या दृष्टीने त्याची भीती होती सगळी. पण ह्याच्या भीतीला, अर्जुनाच्या भीतीला एक कारुण्याची झालर आहे, कारुण्याने त्याला व्यापले. आणि काय प्रसंग, म्हणजे तुम्ही थोडक्यात एक क्षण अर्जुनाच्या जागी जाऊन विचार करा की आपण अर्जुनाच्या जागी आहोत आणि आपले सगळे जवळचे नातलग आणि मित्रपरिवार एकमेकांना मारण्यासाठी उद्युक्त झालेले जर आपण बघितले तर काय होईल. जेव्हा मी सगळ्यात आधी अगदी पहिल्यांदा जेव्हा मी हा अर्जुन विषाद योग हा वाचला होता तेव्हा मला वाटलं की खरंच अर्जुनाची परिस्थिती किती बिकट आहे, किती भयंकर आणि किती भीषण प्रकारे हा की आपले सगळे नातेवाईक समोर दिसत आहेत आणि मारायला उद्युक्त आहेत एकमेकाला. किती भयंकर परिस्थिती आहे ही. आणि ही परिस्थिती बघून त्याच्या अंगावर भीतीने काटा उभा राहिला. आणि म्हणून पुढे तो कृष्णांना काय म्हणतोय, तान समीक्षस कौंतेय सर्वान बंधून अवस्थितान. तान त्यांच्या समीक्ष, त्यांना पाहिलं आणि कोण होते हे, सर्वान बंधून अवस्थितान. सर्वान बंधून अवस्थितान म्हणजे सगळे बांधवच दिसले त्याला.
आणि ह्या सगळ्या बांधवांना बघून आता पुढे काय म्हणतोय तो, कृपया परया विष्टो विषीदन्निदमब्रवीत. कृपया म्हणजे अत्यंत भीती त्याला वाटली किंवा त्या भीतीला कारुण्याची झालर आहेच आहे. पण ती भीती कशी आहे, परया अत्यंत. कृपया म्हणजे भीती आणि परया म्हणजे अत्यंत. आणि अविष्टो अत्यंत भीतीने तो अविष्ट झाला म्हणजे ग्रासला गेला, भीतीने त्याला ग्रासलं. आणि अशा परिस्थितीमध्ये विषीदन्निदम अब्रवीत, विषीदन इदम अब्रवीत, विषादयुक्त अंतःकरणाने इदम म्हणजे हे, अब्रवीत म्हणजे म्हणाला. विषादयुक्त अंतःकरणाने भीतीने ग्रासलेला अर्जुन काय म्हणाला. अर्जुन उवाच दृष्ट्वेमं स्वजनं कृष्ण युयुत्सुं समुपस्थितम. हे सगळे जे आहेत ना कृष्णा, हे माझे स्वजन आहेत. आणि हे कसे आहेत स्वजन, युयुत्सुं समुपस्थितम, युयुत्सु आहेत, युद्धाच्या इच्छेने एकत्र आलेले, समुपस्थितम सगळे समोर जे उपस्थित आहेत हे सगळे युद्धाच्या इच्छेने आलेले माझे स्वजन आहेत. आणि ह्यांना बघून दृष्ट्वा यांना बघून मला काय होते सांगू का. तर आता स्वतःची व्यथा ह्या सगळ्या लोकांना बघून अर्जुनाला स्वतःला काय वाटतंय हे आता भगवंतांना अर्जुन सांगतोय. सीदंती मम गात्राणि मुखैच परिशुष्यती. आता हे पुढचे जे 2 श्लोक आहेत ना, ह्या 2 श्लोकामध्ये एकूण 8 लक्षणं सांगितली आहेत अर्जुनाने स्वतःची, की त्याला काय काय होते, त्याच्या शरीरावर काय परिणाम झाला आहे आणि त्याच्या मनावर काय परिणाम झाला आहे. ही 8 लक्षणं आता ह्या 2 श्लोकांमधून अर्जुन सांगतोय. सीदंती मम गात्राणी, सीदंती म्हणजे गळून पडत आहेत. काय, मम गात्राणी माझी गात्र गळून पडत आहेत. म्हणजे आपण म्हणतो ना माझे हातपाय गळून गेले किंवा मला अवसानच उरलं नाही, अवसान गळून गेलं, माझ्या अंगात त्राण उरला नाही. सीदंती गळून गेलं आहे माझी गात्र, माझ्या अवयवांमध्ये ताकद उरली नाही आहे आणि माझं अवसान गळालं आहे असं तो म्हणतो. सीदंती मम गात्राणी मुखैच परिशुष्यती. आणि माझं मुख शुष्क झालं आहे म्हणजे माझ्या तोंडाला कोरड पडली आहे. वेपथुश्च शरीरे मे. आणि माझ्या शरीराला कंप सुटला आहे. त्याचं अंग थरथरू लागलं होतं. भीतीमुळे अर्जुनाचं अंग थरथरू लागलं होतं. वेपथुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते. आणि भीतीने अंगावर काटा उभा राहिला होता. गांडीवम स्रंसते हस्तात. हातामधून गांडीव गळून पडते. गांडीव हे अर्जुनाच्या धनुष्याचं नाव आहे. आणि गांडीव म्हणजे अर्जुनाचा जीव की प्राण, त्याचा सन्मान, त्याची शान, त्याची मान म्हणजे गांडीव. आणि इतकं प्रिय असलेलं गांडीव आता हातातून गळून पडते. गांडीवम स्रंसते, स्रंसते म्हणजे गळून पडते. हातामधून गळून पडते. त्वक्चैव परिदह्यते. त्वक म्हणजे त्वचा. आणि माझी त्वचा काय होते, माझ्या त्वचेचा दाह होतोय. त्वक्च एव परिदह्यते, दाह होतोय. न च शक्नोम्यवस्थातुम, न च शक्नोम्यवस्थातुम मला उभं राहणंसुद्धा शक्य नाही आहे, उभंही राहता येत नाही आहे मला. आणि भ्रमतीवच मे मनहा. आणि माझं मन आता भ्रमिष्ट झालं आहे, मला काही सुचत नाही आहे, मला काही कळत नाही आहे, माझं मन ठिकाणावर नाही. आणि अशी सगळी लक्षणं अर्जुनाला स्वतःच्या शरीराची आणि मनाची कळू लागली, दिसू लागली. आणि ही सगळी लक्षणं त्याला असं सुचवत आहेत की काहीतरी चुकीचं होणार आहे. आपण म्हणतो ना की बरेच आपल्याकडे आहेत अंधविश्वास म्हणा, श्रद्धा म्हणा, की डावा डोळा फडकतोय, मांजरीने वाट अडवली वगैरे, काही जे काही गोष्टी शकुन अपशकुनाच्या म्हणतो ना आपण, तसं आता हा म्हणतोय की ही सगळी जी लक्षणं आहेत ना, ही लक्षणं मला काही चांगली दिसत नाहीत कृष्णा. निमित्तानी च पश्यामी विपरीतानी केशव.
विपरीत लक्षणं दिसत आहेत मला, पश्यामी दिसत आहेत, मी बघतोय. काय निमित्त म्हणजे लक्षणं, आणि ती कशी आहेत, विपरीत आहेत. म्हणजे हे सगळे अपशकुन घडत आहेत. केशवा, हे सगळे अपशकुन घडत आहेत आणि मला ह्याच्यातनं काही चांगलं दिसत नाही आहे. न च श्रेयोन पश्यामी हत्वा स्वजनमाहवे. हत्वा म्हणजे मारून, आणि स्वजनांना, आहवे म्हणजे युद्धामध्ये, या युद्धामध्ये स्वजनांना मारल्याने न च श्रेय अनुपश्यामी, म्हणजे माझ्या स्वजनांना मी आत्ता इथे या युद्धामध्ये मारल्याने पुढेही काही श्रेयस्कर होईल असंही मला वाटत नाही. अनुपश्यामी म्हणजे मला अनुमानही लावता येत नाही आहे की असं काही होऊ शकेल, काही चांगलं घडू शकेल. एकंदरीत आत्ता जे समोर दिसतंय ह्याच्यातनं काहीही चांगलं घडणार नाही, डिक्लेअरच करून टाकला अर्जुनाने. ह्याच्यातनं काहीही चांगलं आत्ताही घडत नाही आहे, आत्ताही अपशकुन आहेत आणि पुढेही याच्यातनं काहीही हाती चांगलं लागणार नाही. आणि मला आता हे सगळं बघून भीती वाटते आहे. माझेच सगळे स्वजन समोर युद्धाला उभे राहिलेले बघून मला भीती वाटते आणि हे सगळं व्यर्थ आहे असं मला वाटते. आणि आता आपल्याला जे वाटतंय ते अजून क्लिअर करण्यासाठी किंवा त्याच्या मागची आपली भूमिका अजून क्लिअर करण्यासाठी पुढच्या श्लोकांमध्ये अर्जुन काय म्हणतोय ऐकूयात. न कांक्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च किन्नो राज्येन गोविंद किं भोगैर्जीवितेन वा. येषामर्थे कांक्षितन्नो राज्यं भोगाः सुखानि च तैमेव स्थिता युद्धे प्राणांस् त्यक्त्वा धनानि च. आचार्याः पितरः पुत्रास्तथैव च पितामहाः मातुलाश्वशुराः पौत्राश्यालाः सम्बन्धिनस्तथा. एतान्न हन्तुमिच्छामि घ्नतोऽपि मधुसूदन. अपि त्रैलोक्यराज्यस्य हेतोः किन्नु मही कृते. निहत्य धार्तराष्ट्रान् का प्रीतिः स्यात् जनार्दन. पापमेवाश्रयेदस्मान् हत्वैतानाततायिनः. तस्मान्नार्हा वयं हन्तुं धार्तराष्ट्रान् स्वबान्धवान्. स्वजनं हि कथं हत्वा सुखिनः स्याम माधव. काय म्हणालाय की ह्या सगळ्यांना मारायचं कशासाठी, मला काहीच कारण दिसत नाही आहे ह्यांना मारायचं. वास्तविक अर्जुनाकडे किती कारण आहेत, पण तो आता इतका ममतेमध्ये अडकलेला आहे, इतका मोहामध्ये अडकला आहे की त्याला आता ह्यांना मारण्यासाठी एकही कारण दिसत नाही आहे. आणि म्हणून तो म्हणतोय न कांक्षे विजयं कृष्ण. आम्हाला कसलीही आकांक्षा नाही, कशाची, विजयाची आकांक्षा नाही. न च राज्यं सुखानि च, राज्याचीही अपेक्षा नाही आणि सुखाचीही अपेक्षा नाही. मग आम्ही यांना का मारू. ना आम्हाला विजयाची अपेक्षा आहे, ना राज्याची अपेक्षा आहे, ना सुखाची अपेक्षा आहे. किन्नो राज्येन गोविंद किं भोगैर्जीवितेन वा. आणि आपल्या स्वजनांना मारून मिळालेल्या राज्याचा तरी काय उपयोग. किन्नो राज्येन गोविंद, या राज्याचा तरी काय उपयोग. किं भोगैर, भोगाचा तरी काय उपयोग. जीवितेन वा, आणि जगण्याचा तरी काय उपयोग. म्हणजे हळूहळू तो इतका नैराश्यात जायला लागलेला आहे अर्जुन की त्याला राज्य सुख भोग हे तर नकोच, पण त्याला तर जगणंही नकोसं वाटायला लागलं आहे की माझ्या स्वजनांना मारून मी जर जगलो तर त्या आयुष्याचा तरी काय उपयोग आहे. आणि ह्याच्यासाठी पुढचा अजून एक तो पुष्टी त्याला अशी जोडतोय की का जगायचं नाही किंवा का हे नको. तर येषामर्थे कांक्षितन्नो राज्यं भोगा सुखानिच. येषाम म्हणजे ज्यांच्या, अर्थे साठी, येषामर्थे म्हणजे ज्यांच्यासाठी, कांक्षितना आम्ही आकांक्षा करावी कशाची, राज्यं भोगा सुखानिच, ज्यांच्यासाठी आम्ही या राज्याची, ह्या भोगाची, ह्या सुखाची अपेक्षा करायची. त इमेव स्थिता युद्धे, तेच इथे युद्धासाठी उभे आहेत.
आणि कसे उभे आहेत? प्राणांस त्यक्त्वा धनानीच, प्राणाचीही पर्वा करत नाही आहेत, धनाचीही पर्वा करत नाही आहेत. ह्या दोन्हीही पर्वा सोडून ते लोक इथे युद्धासाठी उभे आहेत. किती वाईट वाटलं असेल अर्जुनाला, की अगदी आपण साधं आपल्या आयुष्यात बघूयात ना, की मनुष्याला कर्तृत्व का गाजवायचं असतं किंवा मानमरातं पैसा अडका का मिळवायचा असतो? आपल्या कुटुंबियांकरता, त्यांना सुख लाभावं, एक आपलं सुखी कुटुंब असावं, सगळ्यांच्या गरजा पूर्ण व्हाव्यात, सगळ्यांना एक सामाजिक स्तर चांगला मिळावा, शैक्षणिक स्तर चांगला मिळावा, राहण्याच्या खाण्याच्या व्यवस्थित उपलब्धता असाव्यात आणि एकंदरीत सुखाने आयुष्य सगळ्यांनी एकत्र जगावं म्हणून मनुष्य कर्तृत्व करत असतो. पण ज्यांच्यासाठी कर्तृत्व गाजवायचं, ज्यांना सुखी ठेवण्यासाठी कर्तृत्व गाजवायचं, त्यांच्याशीच जर युद्ध करायची वेळ आली तर जगणंसुद्धा नको वाटतं. तसंच अर्जुनाचं झालेलं आहे, की का आम्हाला ह्यांच्यासाठी जर हवं आहे आणि हेच जर आमच्या विरुद्ध उभे राहिलेत तर नको ते राज्य, नको तो भोग, नको ते सुख म्हणून. आणि हे कसे उभे आहेत की त्यांनासुद्धा प्राणाची आणि धनाची गरज वाटत नाही आहे. ते आमच्याशी युद्ध करायला, म्हणजे आम्ही ज्यांच्यावर प्रेम करतो ते प्राणाची आणि धनाची अपेक्षा न करता आमच्या विरुद्ध उभे राहिलेत. प्राण गेले तरी चालतील, धनहानी झाली तरी चालेल, पण आम्हाला मारायचं ह्या उद्देशाने आमचीच लोक आमच्यासमोर उभी राहिलेत. अरे कृष्णा, आणि म्हणून त्याला विषाद झाला आहे, त्याला नैराश्य यायला लागलं या सगळ्या गोष्टींचं. आणि पुन्हा एकदा तो सगळ्या नातेवाईकांची नावं जी आधी त्यांनी घेतली होती परत ती सगळी यादी वाचतोय. आचार्या पितर पुत्रास्तथैव च पितामहा, आचार्य आहेत, पितर म्हणजे पितृतुल्य व्यक्तिमत्व आहेत, पुत्र आहेत, पितामहा आजोबांच्या वयाचे आजोबा लोक आहेत, मातुला मामा आहेत, श्वशुरा सासरे आहेत, पौत्रा नातवंड आहेत, आणि श्याला, इथे हा एक नवीन शब्द आला आहे, श्याला म्हणजे मेहुणा. आणि ह्याचाच अपभ्रंश नंतर साला, हिंदीत म्हणतात बघा, मेहुण्याला साला म्हणतात किंवा विदर्भातकडे सुद्धा साळा म्हणतात. तो श्याला ह्या शब्दाचा अपभ्रंश आहे तो. आणि हे सगळे अरे कृष्णा आमच्या विरुद्ध आणि आम्ही यांच्या विरुद्ध उभे राहिलो आहेत. हे सगळेच संबंधी आहेत आमचे आणि त्यांच्याप्रती प्रेम उफाळून आले त्याला. आणि तो म्हणतोय एतान्न हंतुमिच्छामि घ्नतोपि मधुसूदन. घ्नतोपि, घ्नत अपि म्हणजे ह्या सगळ्यांनी ना माझ्यावर जरी आघात केला, घ्नत म्हणजे आघात, ह्या सगळ्यांनी माझ्यावर आघात केला, अपि तरीसुद्धा, एतान न हंतुमिच्छामि, एतान म्हणजे यांना, न हंतुमिच्छामि मी मारू इच्छित नाही. ह्यांनी माझ्यावर आघात केला तरीसुद्धा मी ह्यांना मारू इच्छित नाही. आणि ह्यासाठी कृष्णाचं नाव किती सुंदर वापरलं आहे बघा इथे, मधुसूदन. आता मधुकैटभ नावाचे दैत्य होते आपल्याला माहिती आहे, आणि त्या दैत्यांचा संहार भगवंतांनी केला. आणि मधु ह्या दैत्याचा संहार केल्यामुळे भगवंताला नाव मिळालं मधुसूदन, म्हणजे मधूचा संहार करणारा, मधू नावाच्या दैत्याचा संहार करणारा मधुसूदन. आणि म्हणून इथे मधुसूदन किती वापरले अर्जुनाने सुंदर नाव, की तू मधुसूदन आहेस, तू दैत्यांचा संहार करणार आहेस. पण हे दैत्य नाहीत ना, हे माझे लोक आहेत, हे माझे स्वजन आहेत. तू दैत्यांचा संहार करतोस ते ठीक आहे, पण इथे मला स्वजनांचा संहार करायची वेळ आली आहे. त्यामुळे माझी व्यथा तू जाणून घे कृष्णा, हे सांगण्याचा प्रयत्न अर्जुनाचा इथे चालला आहे. आणि म्हणतो की अपि त्रैलोक्य राज्यस्य हेतो किन्नु मही कृते. अरे ह्यांना मारून जर मला त्रैलोक्याचं राज्य मिळणार असेल ना, तिन्ही लोकांचं राज्य मिळणार असेल, अपि त्रैलोक्य राज्यस्य, मला तिन्ही लोकांचं जरी राज्य मिळणार असेल ना तरी मी ह्यांना मारू इच्छित नाही. आणि तू म्हणतो आहे मही कृते, म्हणजे मही म्हणजे पृथ्वी, ह्या पृथ्वीवरच्या राज्यासाठी मी यांना मारू? मला तिन्ही लोकांचं राज्य मिळालं तरी नको, फक्त पृथ्वीवरच्या राज्यासाठी मी यांना का मारू?
निहत्य धार्तराष्ट्रांना का प्रीती स्याज जनार्दन. निहत्य म्हणजे मारून, धार्तराष्ट्रांना म्हणजे कौरवांना, कौरवांना मारून, का प्रीती स्याज जनार्दन. प्रीती म्हणजे प्रसन्नता. काय प्रसन्नता लाभणार आहे जनार्दना, भगवंता. अरे माझ्याच बांधवांना मारून मला काय प्रसन्नता लाभणार आहे. निहत्य मारून, निहत्य धार्तराष्ट्रांना का प्रीती स्याज जनार्दन. पापमेवाश्रयेदस्मान् हत्वैतानाततायिनः. पापमेवाश्रयेदस्मान्, पापम एव आश्रयेद अस्मान म्हणजे पापमेव फक्त पापच, आश्रयेत आश्रयाला येईल, अस्मान आमच्या आश्रयाला येईल. यांना मारून काय होणार आहे, फक्त पाप आमच्या आश्रयाला येईल. आणि पुढे काय म्हणलं आहे, हत्वैताना ततायिनः. हत्वा एतान अततायिनः. हत्वा म्हणजे मारणे, एतान म्हणजे यांना, आणि अतताई ह्या आताताई लोकांना मारून. बघा आताताई म्हणतोय, त्याला माहिती आहे कौरव आताताई आहेत, कौरव दुष्ट आहेत. कारण आधीच्या एका श्लोकामध्ये पण आपण बघितलं आहे, धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेर युद्धे प्रिय चिकीर्षवा. दुर्बुद्धी धार्तराष्ट्र असं म्हटलं आहे, आणि ते आताताई आहेत असंही म्हणतोय. पण तरीही ह्या आताताईंना मारून आम्हालाच पापाचं भागीदार व्हायला लागेल असं म्हणतोय. आता आताताई जेव्हा आपण म्हणतो ना, आताताई कोणाला म्हणतात, तर आताताई कोणाला म्हणतात, आताताईची लक्षणं सांगितलेली आहेत की जो तुम्हाला अग्नीमध्ये होरपळून मारण्याचा प्रयत्न करतो त्याला आताताई म्हणतात. म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्यात, ह्यापैकी एक जरी गोष्ट असेल तर त्याला आताताई म्हणावं. जो अग्नीमध्ये जाळून एखाद्याला मारण्याचा प्रयत्न करतो त्याला आताताई म्हणावं. जो एखाद्याला विष देऊन मारण्याचा प्रयत्न करतो त्याला आताताई म्हणावं. जो हातामध्ये शस्त्र घेऊन तुम्हाला मारण्याच्या तयारीत आहे, जीवे मारण्याच्या तयारीत आहे, त्याला आताताई म्हणावं. ज्याने तुमचं जमीन जुमला हडप केलेला आहे त्याला आताताई म्हणावं. ज्याने तुमच्या अधिकारांचं हनन केलेलं आहे त्याला आताताई म्हणावं. ज्याने तुमच्या स्त्रीवर चुकीची दृष्टी टाकलेली आहे त्याला आताताई म्हणावं. आणि ह्यापैकी एक जरी गोष्ट केली असेल तरी त्याला आताताई म्हणावं. आणि ह्या सगळ्याच गोष्टी केलेल्या आहेत कौरवांनी. वारणाव्रतामध्ये लाक्षागृह बांधलं, त्या लाक्षागृहामध्ये सगळी स्फोटकं भरून ठेवली त्यांचं बांधकाम करतानाच, आणि तिथे पांडवांना राहायला पाठवून त्या वास्तूला आग लावली जेणेकरून पांडव आज जळून मरून जावेत. पण विदुराने आधीच भुयार खणलेलं होतं आणि तिथून सगळ्या पांडवांना वाचवून नेलं. पण ह्यांनी आग लावून मारण्याचा प्रयत्न केला होता पांडवांना. म्हणजे आताताईची पहिली गोष्ट यांनी पूर्ण केली होती, आग लावून मारण्याचा प्रयत्न केला होता. विष देऊन मारण्याचा प्रयत्न भीमाला केलेला आहे. लहानपणी लाडूमधनं खिरीमधनं विष घालून त्याला खूप खायला घालून नदीमध्ये ढकलून दिलं. पण तिथून तो नागलोकामध्ये पोचला आणि त्यांची त्याच्यावर कृपा झाली आणि भीम उलट सहस्र हत्तींचं बळ घेऊन परत आला. पण ह्यांनी प्रयत्न केला होता विष देऊन मारण्याचा. जमीन जुमला हडपला किंवा तुमचा अधिकार हडपला हे तर ह्याच्यासाठीच तर युद्ध चाललं आहे. कारण क्षत्रिय आहेत, क्षत्रियांनी जगायचं कसं, म्हणून अर्ध राज्य राहिलं बाजूला, अगदी 1/4 पण राहिलं. पण शांती प्रस्तावाच्या वेळेस भगवंतांनी सांगितलं होतं 5 भाऊ आहेत, 5 गावं द्या, ते निवांत राहतील, तुमच्यामध्ये येणार नाहीत. त्यांना फक्त जगण्यासाठी त्यांच्या उदरनिर्वाहाकरता 5 गावं द्या. पण ती सुद्धा दिलेली नाही आहेत. त्याच्यामुळे त्यांनी तुमची जमीन क्षेत्र हे हडपलेलं आहे, हेही आताताईचं लक्षण त्यांनी पूर्ण केलं आहे. आता सध्या हातामध्ये शस्त्र घेऊन तुम्हाला मारण्याच्या तयारीत आहेत, तेही पूर्ण केलं आहे. आणि तुमच्या स्त्रीवर चुकीची नजर टाकणारा आताताई समजावा. द्रौपदी वस्त्रहरणाचाही प्रसंग आहे. त्याच्यामुळे सगळेचे सगळे प्रकार आताताईचे जे आहेत ते कौरवांनी करून झालेत. आणि हे माहिती आहे, हे माहिती आहे अर्जुनाला, म्हणून तो त्यांना आताताई म्हणतोय. आणि का म्हणतोय, आत्तापर्यंत त्यांनी ही जी कारणं सांगितली ना, की हे माझे बांधव आहेत, ह्यांना मी मारू कसा,
ह्या सगळ्या, किंवा मला माझ्या हातातनं शस्त्र गळून पडत आहेत, मला उभं राहता येत नाही आहे, माझं मन भ्रमित झालेलं आहे, माझ्या अंगावर रोमांच उभे राहत आहेत, माझं तोंड कोरडं पडलेलं आहे, माझ्या त्वचेचा दाह होतो, हे सगळं सांगून झालं आहे. पण कृष्णांच्या चेहऱ्यावरची रेषही हललेली नाही आहे. त्याच्यामुळं अर्जुनाला लक्षात आलं आहे की आपल्या ह्या सगळ्या गोष्टींचा कृष्णावर काही परिणाम होत नाही आणि कृष्ण काही आपल्याला ह्याची परमिशन देणार नाही. आणि म्हणून आता कृष्णांचं मन वळवण्याचा प्रयत्न थोडक्यात अर्जुनाने सुरू केलेला आहे की अरे कृष्णा, मला माहिती आहे हे आतताई आहेत. कारण कृष्ण काय सांगणार ना, तू ह्यांना काय स्वजन म्हणतो, हे आतताई आहेत. तर तो आधीच स्वतःच सांगून घेतोय, अरे कृष्णा मला माहिती आहे हे आतताई आहेत, पण तरीसुद्धा स्वजन आहेत ना, आणि ह्यांना मारल्यानंतर आम्हालाच पाप लागेल. कारण अर्जुनाचा खूप अभ्यास होता, त्याने अनेक शास्त्रग्रंथ वाचलेले होते आणि शास्त्रग्रंथांमध्ये असा उल्लेख आहे की आताताईला मारण्यास कुठलंही पाप लागत नाही. जर एखादा आताताई तुमच्यासमोर असेल आणि त्याला मारणं गरजेचं असेल तर ते तुम्ही मारलं तर तुम्हाला पाप लागणार नाही. आणि शास्त्रग्रंथांमध्ये असाही उल्लेख आहे की जो आपल्या कुळाचा नाशासाठी कारणीभूत होईल तो महापापी ठरेल. आता ह्या दोन्हीचा संदर्भ घेतोय अर्जुन आणि म्हणतोय की आताताई आहेत, मान्य आहे, त्यांना मारल्यानंतर पाप लागणार नाही हे तुम्हाला सांगशील, हेही मला मान्य आहे, पण मी जर हे युद्ध केलं तर माझ्या कुळाचा नाश होईल, माझे कुळातले लोक मरतील आणि मग त्याचा तरी पाप लागेलच ना मला. असं आता थोडं थोडं कृष्णांना कन्व्हिन्स करण्याच्या पद्धतीने अर्जुनाने काम सुरू केले. आणि म्हणून म्हणतोय पुढे, तस्मान नार्हा वयम हंतून धार्तराष्ट्रान स्वबांधवान. दुर्बुद्धे धार्तराष्ट्रांना म्हणत होता, दुर्बुद्धी असलेले धृतराष्ट्राची मुलं अशी म्हणत होता. आणि आता म्हणतोय धार्तराष्ट्रान स्वबांधवान, हे आमचे बांधव आहेत. आणि तस्मात, तस्मात म्हणून, न अहो योग्य नाही, काय, वयम आम्ही, हंतुम मारणे, म्हणून योग्य नाही आम्ही मारणे, कोणाला, धार्तराष्ट्रान स्वबांधवान, आमच्या बांधवांना कौरवांना आम्ही मारणं योग्य नाही, कारण आम्हाला त्याचा पाप लागेल. स्वजनम हि कथम हत्वा सुखीन स्याम माधव. स्वजनांची हत्या करणं हे कुठल्या अर्थाने, कुठल्या दृष्टिकोनातून सुखदायक आहे का? तेव्हा हे मला आता तू सांगू नको, माझ्याच्याने हे होणार नाही. म्हणजे त्याचं ठरलं आहे आत्तापर्यंतच्या श्लोकामधून आपल्याला हे लक्षात येते की अर्जुनाचा निर्णय जवळजवळ झालेला आहे की युद्ध करायचं नाही. आता फक्त समोर कृष्ण उभे आहेत आणि कृष्णांना कन्व्हिन्स करण्यासाठी आपल्या मनातले भाव कसे सांगायचेत ह्याचा प्रयत्न आता अर्जुन करतोय. पुढच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की आत्तापर्यंत त्यांनी वृत्तीचं सांगितलं, आता ही सगळी मोहाची वृत्ती आहे, मोहवृत्तीने तो ग्रस्त झालेला आहे. आणि त्याच्यामुळे आता आपण मोहाची वृत्ती हेही बघितलं, धृतराष्ट्राची सुद्धा मोहवृत्ती आहे, आपण बघितलं धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रेच्या वेळेस. पण त्याची मोहवृत्ती कशी आहे, हा तेवढा माझा आणि तो परका, अशी मोहवृत्ती आहे. आणि ह्याची वृत्ती कशी झाली, सगळेच माझे, ती तामसिक मोहवृत्ती, ती तामसिक ममता आणि ही सात्विक ममता. धृतराष्ट्राला फक्त कौरवच माझे, बाकी सगळे परके वाटत आहेत आणि अर्जुनाला सगळेच आपले वाटत आहेत. ह्याला सद्गुणातिरेक असं म्हणतात, सद्गुणांचा अतिरेक झालेला आहे. युधिष्ठिरांनी महाभारतामध्ये 1-2 वेळेला सद्गुणांचा अतिरेक केलेला आहे आणि आता इथे अर्जुन सद्गुणांचा अतिरेक करतोय. आतताई आहे माहिती आहे, तरीसुद्धा त्यांना मारायची त्याला इच्छा होत नाही आहे. आणि तो मोहाने आसक्त झालेला आहे किंवा ममतेने त्याला ग्रासलेला आहे, हे अजून त्याच्या लक्षात आलेलं नाही आहे. आता तो फक्त स्वतःचा मुद्दा कृष्णांना कन्व्हिन्स करण्याकडे त्याचा भर चालला आहे. आणि आता ह्या पद्धतीने त्याने सांगितले. आता पुढच्या भागामध्ये आपण बघणार आहोत, पुढच्या श्लोकांमध्ये, की संस्कृती, एक सामाजिक धाटणी कशी असायला पाहिजे किंवा संस्कृती कशी असायला पाहिजे, त्याला कसा तडा जाईल ह्या युद्धामुळे, अशा पद्धतीने आता आपला मुद्दा कृष्णांसमोर अर्जुन ठेवणार आहे. ते आपण पुढच्या भागात बघूयात. पण मोहग्रस्त झाल्यामुळे
त्याला आता, आणि त्यांनी स्वतःच सांगितलं आहे, भ्रमती वच मे मनः, त्याचं मन आता भ्रमित झालेलं आहे, त्यांनी स्वतःच सांगितलं आहे. त्याच्यामुळे त्याला योग्य अयोग्याची निवड करण्याचं आता भान तेवढं राहिलेलं नाही आहे, भ्रमित झालेलं आहे. आणि त्याच भ्रमामध्ये तो अजून पुढे कृष्णांना कन्व्हिन्स करण्याचा सुद्धा दुस्साहस पुढच्या श्लोकांमध्ये करणार आहे. ते आपण पुढच्या भागामध्ये पाहूयात. आज इथेच थांबूयात. कृष्णार्पणमस्तु. धन्यवाद.